दुसरीकडे स्थानिक आमदार कपिल पाटील यांनी देखील बदलापूरकरांचा प्रश्न जाणून घेऊन त्यांच्या प्रश्नाच्या आपण पाठीशी असल्याचं म्हटलंय. निश्चितपणाने माझ्याकडे मी जेव्हा आता एक्सलेटरच्या उद्घाटनासाठी गेलो होतो तेव्हा लोकांचं निवेदन प्राप्त झालं मला. आणि तात्काळ मी रेल्वे मंत्र्यांना त्या संदर्भात पत्र लिहिलं, DRM ला पत्र दिलं, GM ला पत्र दिलं. घोडा आणले कुठे? तिथून लोकल वाढवण्यासाठी आता हे अधिवेशन संपल्यावर तात्काळ बैठक घेऊन लोकांच्या ज्या भावना आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आताही मी 11 वाजता रेल्वे मंत्र्यांना भेटणार आहे. आता हा प्रकार जो आहे तो सकाळी मी टीव्हीवर पाहिल्यानंतर मी तात्काळ DRM ला फोन केला. DRM शी बोलल्यानंतर रेल्वे मंत्र्यांशी बोललो. रेल्वे मंत्र्यांनी तात्काळ GM ला सांगितलं की तिथे DRM ला पाठवा. त्याच्यानंतर मी प्रवाशांशीही बोललो, प्रवाशांना विनंती केली. आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा मी विनंती करतो की आपल्या भावना योग्य आहेत, तुमच्या भावनांच्या पाठीमागे आम्ही आहोत, तुमच्या समस्या सोडवण्यासाठी निश्चितपणाने आम्ही कटिबद्ध राहू. परंतु आता आपण जे आंदोलन करता आपल्याला त्रास झाला म्हणून करता, पण पुढच्या मागच्या लोकांनाही त्रास होतो. म्हणून आपल्या माध्यमातून माझी प्रवाशांना आग्रहाची विनंती आहे की ह्या ज्या सगळ्या आपल्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी निश्चितपणाने आपण रेल्वे मंत्र्यांच्या माध्यमातून प्रयत्न करू. तर तात्पुरते आंदोलन स्थगित करून आपण रेल्वे ट्रॅक मोकळा करून द्यावा, अशा प्रकारची मी आपल्या माध्यमातून ही विनंती करतो. आणि रेल्वे मंत्र्यांनी GMशी बोलल्यानंतर तात्काळ पुन्हा मला फोन करून सांगितलं की मी GMशी बोललोय, GMना सूचना दिलेल्या आहेत की त्या ठिकाणी DRM ला पाठवा, लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या ऐकून घ्या आणि त्याच्यातनं योग्य तो मार्ग काढण्यासाठी तात्काळ तुम्ही सुरुवात करा. पाटील साहेब, तुम्ही पत्र देताय, तुम्ही रेल्वे मंत्र्यांना भेटताय, GMना भेटताय, बोलताय त्यांना, पण तरी देखील रेल्वे रुळावर काय येत नाही? याच्यामध्ये निश्चितपणाने काय उणिवा असतील, आम्ही असं काही सांगत नाही की उणिवा नाहीत. आणि निश्चितपणाने भविष्यामध्ये अशा प्रकारचे प्रसंग येणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी मी प्रशासनाला निश्चितपणाने भाग पाडेन. अशा प्रकारचं आपल्या माध्यमातून मी प्रवाशांना आवाहन करतो.